पुढील किमान 10 वर्ष भाजपची सत्ता देशावरती राहील असं भाजपच्या नेत्यांची महत्त्वाची वक्तव्य आपण गेल्या 2 वर्षांमध्ये पाहत आलो आहोत. कोण म्हणतंय 2050 पर्यंत भाजपची सत्ता हलवणं अतिशय अवघड आहे, तर कोण म्हणतंय नरेंद्र मोदी आपल्या 90 वर्षांची टर्म होईपर्यंत देशाचं सर्वोच्च पद सोडणार नाहीत. मात्र मित्रांनो, आता सगळ्यात मोठी घडामोड घडत आहे आणि उद्धव ठाकरे पुन्हा केंद्रीय सत्तेकडे वळले आहेत. केंद्रातील मोठे पक्ष भाजपचा पाठिंबा काढणार असून दिल्लीत गुप्त हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. देशाच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली असून महाराष्ट्राचं राजकारण देखील बदलणार आणि देशाच्या व दिल्लीच्या राजकारणाचे धागेदोरे थेट महाराष्ट्रामधून येत आहेत. जाणून घेऊया महत्त्वाची राजकीय घडामोड, ज्या बातमीने सबंध महाराष्ट्रावरती उडाली आहे खळबळ. देशाच्या राजकीय इतिहासामध्ये भाजप कधी पराभूत होणार नाही असं त्यांच्या नेत्यांचं जरी म्हणणं असलं तरी देशाच्या राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडून देणारी मोठी घडामोड समोर येत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच मोठा सत्तांतरांचा पुढील अध्याय लिहिला जात आहे. मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार उद्धव ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याच्या दिशेनं निर्णायक पावलं पडत असून केंद्रातील काही महत्त्वाचे पक्ष भाजपचा पाठिंबा काढण्याच्या तयारीत आहेत. नेमकं काय घडतंय पडद्याच्या पाठीमागे पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपण जाणून घेऊया. ही राजकीय गणितं प्रत्यक्षात उतरली तर नरेंद्र मोदी सरकारसाठी हा सर्वात मोठा राजकीय धक्का ठरू शकतो. दिल्लीतील गुप्त बैठका आणि अचानक केलेल्या हालचाली. गेल्या काही दिवसांपासून नवी दिल्लीत आणि विविध राजकीय नेत्यांच्या गुप्त बैठका सुरू आहेत. विरोधी पक्षांबरोबरच सत्ताधारी आघाडीतील काही घटक पक्षही स्वतःच्या भूमिकेचा पुनर्विचार करत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपच्या आघाडीत असलेले काही महत्त्वाचे प्रादेशिक पक्ष सध्याच्या सत्तापोटावरती निर्णय प्रक्रियेवरती नाराज आहेत. त्यांचं म्हणणं आहे की भाजप सर्व निर्णय स्वतःच घेत असून मित्र पक्षांना केवळ नावापुरतं स्थान दिलं जात आहे. या नाराजीतूनच आता पाठिंबा काढण्याची गंभीर चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रामध्ये सत्तांतरांची नांदी सुरू झाली असून महाराष्ट्रात सध्या असलेली सत्ता समीकरणे अत्यंत नाजूक अवस्थेत आहेत. आमदार फोडाफोडीचं राजकारण, सतत बदलणारी आघाडी, कोर्टातील खटले आणि जनतेतील असंतोष यामुळे सरकारची पकड दिवसेंदिवस कमकुवत होत चालली आहे. याच पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली असतानाच उद्धव ठाकरे यांच्या राजकीय पुनर्गमनाची रणनीती ठरवली जात आहे. उद्धव ठाकरे गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत संयमित पण सुस्पष्ट रणनीतीने राजकारण खेळत आहेत. जनतेमध्ये सातत्याने संपर्क, शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला यांच्यासाठी आंदोलन आणि केंद्र सरकारच्या धोरणांवरती आक्रमक टीका या सगळ्यांमुळे उद्धव ठाकरे यांची प्रतिमा लोकाभिमुख नेता म्हणून पुढे येत आहे. सामान्य जनतेमध्ये वाढत असलेली सहानुभूती. राजकीय उलथाफालशीनंतर उद्धव ठाकरे यांना सहानुभूतीची मोठी लाट मिळू लागली आहे. पक्षफोड, चिन्ह हिरावून घेणं, सतत केंद्रीय यंत्रणांचा दबाव या सर्व घटनांमुळे सामान्य जनतेमध्ये सहानुभूती वाढली असून ठाकरे म्हणजेच अन्यायाविरोधात उभा राहणारा नेता अशी प्रतिभा तयार होत आहे. केंद्रातील मित्रपक्षांची नाराजी का टोकाला जात असतानाच आता मात्र त्यांना दुय्यम वागणूक मिळते आहे. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अपमानास्पद स्थान मिळतंय. स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष होतंय. केंद्राकडून निधी वाटपामध्ये भेदभाव होतोय. या कारणामुळे भाजपपासून ते नेते फारकत घेण्याचा गंभीर विचार करतायत. जर पाठिंबा काढला तर मात्र भाजपचे 3 मोठे पक्ष पाठिंबा काढताच मोदी सरकार 100% अल्पमतात येऊ शकतं. लोकसभेस विश्वासदर्शक ठराव आणण्याची वेळ येऊ शकते. देशात मिडटर्म निवडणुकांचे वारेही वाहू शकतात. याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील सत्ता समीकरणावरती होणार आहे. महाराष्ट्रात सत्ता बदलाचा संभाव्य कारण हेच असू शकतं. महाविकास आघाडीची संख्याबळ वाढती आहे. काही आमदार सत्ताधारी गटावरती नाराज आहेत. अंतर्गत बंडाळी उभाळून येत आहे. या सगळ्यांमुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन होण्याची शक्यता दिवसेंदिवस बळावत चालली असून नेमक्या पडद्यापाठीमागे काय घडलं ते आपण पाहूया. सामाजिक माध्यमा, रस्त्यावरची चर्चा, राजकीय सभांची गर्दी पाहता उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशी भावना मोठ्यावरती दिसून येत आहे. विशेषतः मुंबई, पुणे, कोकण, मराठवाडा या विभागामध्ये ठाकरे यांची लोकप्रियता लक्षणीय वाढली आहे. भाजपची वाढती अडचण, वाढती महागाई, ब्लाहगाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, औद्योगिक मंदी या प्रश्नांमुळे मोठ्या दबावाखाली सध्या भाजप आहे. त्यातच मित्रपक्ष नाराज झाले. राजकीय संकट आणखी गरज होणार. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा संभाव्य मुख्यमंत्रीपद महाराष्ट्रामध्ये बदलाचे संकेत देत आहेत. जर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री झाले तर शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, तरुणांसाठी रोजगार योजना, महिलांसाठी सशक्तीकरण कार्यक्रम, आरोग्य व शिक्षणावरती भर, मुंबई महानगरपालिकेचे विकासाला गती या सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरे 2026 मध्ये करतील असा अंदाज सध्या काही नेत्यांना आलाय. देशाच्या राजकारणामध्ये 2026 हे वर्ष निर्णायक ठरणार आहे. भाजपचा एका हाती प्रभाव कमी होत असून प्रादेशिक नेत्यांची ताकद मात्र पुन्हा
वाढती आहे. उद्धव ठाकरे यांचा पुनरागमन हे याचंच मोठं उदाहरण ठरेल. भविष्यातील राजकीय चित्र. आगामी काही आठवड्यांमध्ये दिल्लीत मोठ्या घोषणा, महाराष्ट्रात विश्वासदर्शक ठराव, सत्यांतराची प्रक्रिया या सर्व घडामोडी अगदी वेगाने होऊ शकतात. त्यामुळे देशाच्या राजकारणामध्ये सध्या इतिहास घडवणारी स्थिती निर्माण झाली असून महाराष्ट्रात भाजपला उद्धव ठाकरेंशिवाय पर्याय राहणार नाही आणि त्यावेळेस मात्र उद्धव ठाकरे भाजपसोबत जातील की नाही हा देखील त्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न समोर राहील. कारण की भाजपाने त्यांचं 2.5 वर्षांचं मुख्यमंत्रीपद नाकारलं होतं आणि आता जर भाजपला गरज असेल तर केंद्रात उद्धव ठाकरे, चंद्रबाबू नायडू व नितीश कुमार यांच्याशी बोलून देखील केंद्रातील सत्ता एका क्षणात ढासळू शकतात. त्यामुळे केंद्रामध्ये उद्धव ठाकरे यांचं नेतृत्वही प्रभावीपणे पुढे येऊ शकतं आणि तिथेच नरेंद्र मोदी सरकारला सगळ्यात मोठा फटका देखील बसू शकतोय. त्यामुळे चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार यांच्यासह एकनाथ शिंदेची शिवसेना देखील भाजपपासून विलग होऊ शकते. या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती पुढील 2 महिन्यामध्ये खूप मोठा प्रभाव टाकू शकतात. फेब्रुवारी-मार्च हे 2 महिने राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी भूमिका स्पष्ट करणारे असतील असा अंदाज सध्या लावला जात आहे. त्यादृष्टीने नरेंद्र मोदी सरकारला पुढील काही दिवसांमध्ये खूप मोठा झटका लवकरच बसेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. देशाच्या राजकारणातून सगळ्यात मोठी घडामोड सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून थेट दिल्लीतून येतेय. मित्रांनो, उद्धव बाळासाहेब ठाकरे आता थेट दिल्लीत. भाजपसह इतर मित्रपक्षांना देखील फुटलाय. ठाकरेंचं नेतृत्व दिल्ली दरबारी. भारतीय जनता पार्टी काठावरती पास झाल्या असतानाच उद्धव ठाकरेंची केंद्रात एंट्री म्हणजे भाजपाला सत्तेच्या बाहेर ढकलण्याच्या हालचाली. नेमकं काय घडलंय? भाजपचे कोणकोणते मित्रपक्ष उद्धव ठाकरे यांच्या भेटीला आणि देशाचं राजकारण शरद पवारांनी एका दणक्यामध्ये हरवलं. मित्रांनो, जाणूया 5 मार्च या रोजी होणाऱ्या सगळ्यात मोठ्या घडामोडींकडे. सगळं अखंड देशाचं लक्ष लागलं असतानाच महाराष्ट्र मात्र त्या गोष्टीकडे अतिशय आतुरतेने पाहतोय. FC फाईलपासून ते राज्यसभेच्या जागांपासून ते आता लोन पोहोचलंय केंद्र सरकारच्या पळण्यापर्यंत. कोण कोण राजीनामा देणार, कोण सत्तेच्या बाहेर जाणार? पहिल्यांदाच देशाच्या राजकारणातून आलेली सगळ्यात मोठी घडामोड आता आपण पाहूया. मित्रांनो, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची एंट्री आता देशाच्या राजकारणामध्ये होणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवल्याच्या नंतर संपूर्ण भारत देशामध्ये गगवाळा करणारे आणि प्रसिद्धीला आलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विद्यमान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मात्र आता सगळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवा चालू झाली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या प्रकारे कोविडमध्ये महाराष्ट्र सांभाळला आणि या महाराष्ट्रानंतर सबंध भारत देशाने ठाकरेंचा फॉर्म्युला राबवत कोविडला भारतातून पळवून लावलं. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाची सुरू दिल्ली दरबारी देखील मिळाली असून ठाकरेंचं कर्तृत्व खरंच आता भाजपला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये संकटात आणणार आहे. ते कसं ते आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो, आता झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला लोकसभेमध्ये काठावरती यश मिळालं आहे. हे काँग्रेसला देखील माहीत आहे, भाजपला देखील माहीत आहे की सध्या काठावरती यश जरी मिळालं असलं तरी उद्धव ठाकरेंचे असलेले 9 ते 10 खासदार हे भाजपसाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंना केंद्रात जवळ करण्याच्या भाजपच्या हालचाली सुरू होत्या. मात्र ठाकरेंनी नकार देत आता भाजपची प्रचंड कोंडी केली आहे. भाजपला केंद्रात बहुमत नाही. दुसऱ्यांच्या कुबड्यावरती उभे राहून भारतीय जनता पार्टी दिल्लीची सत्ता उपभोगते आहे. त्यामध्ये नितीश कुमार आहेत, चंद्रबाबू नायडू आहेत, अजून बरेच लहान लहान एक खासदाराचे पक्ष यांना सुरुवातीला घेऊन भारतीय जनता पार्टी दिल्लीचा गाडा आखते आहे. आणि हा गाडा आखत असताना आता मात्र त्यांना त्यांच्या खूप मोठ्या चुका समोर येऊन केंद्रातून सत्तेचं पलायन करण्यास आता सुरुवात होतीये. कारणही तसंच आहे. कारण की महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे दिल्लीच्या तख्तावरती बसतायत. महाराष्ट्रातून आता उद्धव ठाकरे दिल्लीच्या ठिकाणी येणार ही खाता आता दिल्लीकरांसाठी, दिल्लीश्वरांसाठी नक्कीच चांगली नसणार आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मात्र ती खूप मोठी भरारी घेऊन जाणार असणार. काय घडतं पडद्याच्या पाठीमागे? महाविकास आघाडी, इंडिया आघाडी यांना काय साधायचंय? सध्या राहुल गांधींनी भाजपला सळोकी पळो करून सोडलाय. परंतु काँग्रेसचं एकच चुकतंय की काँग्रेस पत्रकार परिषद घेऊन तो मुद्दा पुढे रेटत नाही, तो मुद्दा जागेवरती दाबते. मित्रांनो, परंतु आता मात्र महाराष्ट्रातील घडणाऱ्या या सगळ्या घटना उद्धव ठाकरे दिल्लीच्या नेतृत्वाच्या दरबारी येऊन ठाकरेंनी जो वचक असतो तो आता भाजपवरती बसायला सुरुवात केली आहे. त्याचं कारण नेमकं काय आहे तेच आपण बघणार आहोत. मित्रांनो, महाविकास आघाडी आता उद्धव ठाकरेंना राज्यसभेसाठी पुढे पाठवणार ही सध्याची मोठी बातमी आहे. महाराष्ट्रातील आगामी राज्यसभा निवडणूक ही केवळ एक जागा भरण्याची प्रक्रिया नाही, ती महाविकास आघाडीसाठी उद्याची राजकीय दिशा ठरवणारी संधी आहे. या पार्श्वभूमीवरती एक राजकीय विश्लेषक म्हणून माझं स्पष्ट मत आहे की महाविकास आघाडीनं उद्धव ठाकरे यांचं नाव अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करावं. सर्व अर्थांनी हे नेतृत्व दूरदृष्टीचं नेतृत्व असेल. पुढील लोकसभेच्या निवडणुकांच्या अगोदर भाजपाला नरेंद्र मोदींसह अमित शहांना दिल्लीच्या लोकसभेमध्ये अडवण्यासाठी ठाकरेंचा वचक राहणं खूप गरजेचं आहे आणि तशा प्रकारची ठाकरेंची ती किमया नक्कीच भाजपला महागात पडणार हे देखील तेवढंच खरं आहे. सध्या महाविकास आघाडीकडे एक उमेदवार सहज निवडून येईल इतकंच संख्याबळ आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची लढाई न राहता धोरणात्मक ठरू शकते.
ठाकरेंच्या नावावरती आघाडीत एकमत होण्याची शक्यता जास्त आहे, कारण ते केवळ एका पक्षाचे नेते नाहीत, तर ते आघाडीचे चेहरा म्हणून महाराष्ट्रासह देशभर ते स्वीकारले जातील. यामुळे उद्धव ठाकरेंना खूप मोठं महत्त्व या ठिकाणी येते. राज्यसभेसाठी उमेदवार ठरवताना आघाडीत अंतर्गत स्पर्धा निर्माण होऊ शकते, परंतु ठाकरेंवर आक्षेप घेण्याची शक्यता कमी आहे. उलट त्यांच्या उमेदवारीमुळे कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक संदेश जाईल की आघाडी अजूनही एकत्र आहे आणि नेतृत्वाबाबत स्पष्ट मत आघाडीचं आहे. दिल्ली ही केवळ राजधानी नाही, राष्ट्रीय राजकारणाचं केंद्रबिंदू आहे. राज्यसभेत प्रवेश म्हणजे संसदेतील प्रक्रियेत सहभाग, राष्ट्रीय चर्चेमध्ये थेट भूमिका ही ठाकरेंसाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. नंतर उद्धव ठाकरे माध्यमांच्या केंद्रस्थानी राहतील. ठाकरेंची शैली नेहमीच संयमी आणि मुद्देसूद राहिली आहे. दिल्लीतील उपस्थितीमुळे ते महाराष्ट्रभर मर्यादित न राहता राष्ट्रीय स्तरावरती विरोधी राजकारणातील एक महत्त्वाचा आवाज ठरू शकतील आणि देशाच्या राजकारणामध्ये नरेंद्र मोदींसह संपूर्ण भाजपला अंगावर घेणारा सध्याच्या घडीला देशातील एकमेव नेता म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहिलं जाऊ शकेल. म्हणून याचा सगळ्यात मोठा फायदा इंडिया आघाडीला देशाच्या राजकारणात होईल. तेव्हा उद्धव ठाकरेंची नीती संपूर्ण इंडिया आघाडीसाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. पुढील सुमारे 40 महिन्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये मोठी निवडणूक नाही, त्यामुळे ठाकरेंनी दिल्लीकडे लक्ष देणं स्थानिक राजकारणासाठी अडथळा ठरणार नाही. उलट महाराष्ट्रातील संघटनात्मक कामकाज स्थानिक नेत्यांकडे सोपून ते दीर्घकालीन धोरणावर लक्ष केंद्रित करू शकतात. भविष्यात गरज भासल्यास पुन्हा ते महाराष्ट्रामध्ये राजकारण करू शकतात मित्रांनो. परंतु सध्या मात्र इंडिया आघाडीने विचार करून उद्धव ठाकरेंना दिल्लीच्या राजकारणामध्ये नेणं गरजेचं आहे. जेणेकरून भाजपची सत्ता उलथवायची असेल तर उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रातून राज्यसभेच्या जागी निवडून आणणं आणि भाजपला त्यांच्या सत्तेवरती वचक बसवणं गरजेचं आहे. आता नेमकं काय घडतं ते आपण बघणार आहोत. सध्या मात्र उद्धव ठाकरे यांचा आवाज बुलंद होतोय, भाजपला घाम फुटतोय, ते केवळ ठाकरे दिल्लीत येणार म्हणून. याबाबत तुमचं मत कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी